या ठिकाणी पारितोषिक आलेली आहेत या सामन्यासाठी। नक्कीच शिवाजी जयराम जाधव यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचप्रमाणे प्रसाद लाड आणि विराज पडवळ यांच्याकडून 5555चं पारितोषिक। आणि नक्कीच हा खेळ सुरू व्हायच्या आधी ही पारितोषिक आली आहेत। जर खेळ तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही स्वइच्छेने या सामन्यासाठी पारितोषिक देऊ शकता, जे आपल्या दिव्यांग बांधवांना दिलं जाणार आहे। मैदानावरती असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना नक्कीच सूचना आहे, जर खेळ तुम्हाला आवडला तर नक्कीच पारितोषिकांची लयलूट, पारितोषिकांचा वर्षाव तुम्ही करू शकता। पुन्हा एकदा जाऊया आपण यशवंत ठाकूर यांच्याकडे। यशवंत, काय नेमकं कसं माहोल सुरू आहे या मॅच मधला आणि कशा प्रकारचा हा इनिशिएटिव्ह घेण्यात आलाय धर्मशिला फाउंडेशनच्या माध्यमातून? कौतुकास्पद कामगिरी आपण पाहतोय। स्वरूप एवढं सोपं काम नाहीये। ज्या गोष्टीची चर्चा आपण मागच्या काही दिवसापासून करतोय, युथ एम्पॉवरमेंट, वुमन एम्पॉवरमेंट किंवा गरजू लोकांना मदत करण्याचं काम त्या सत्यात उतरवलं गेलंय। सदाशिवला इंट्रोड्यूस केलं गेलं बॉलिंग ट्रॅक वरती। व्हीलचेअर क्रिकेट सध्याच्या घडीला तुम्ही पाहतायत। ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा संपूर्ण आस्वाद तुम्ही घेऊ शकतात। जे स्पेशली एबल्ड प्लेयर्स किंवा व्ह्यूअर्स आलेत, तुम्ही मॅच अर्थातच तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला शेअर करू शकता। युट्यूब वरती लाईव्ह सुरू आहे। ट्रिपल एस लाईव्ह वरती जर तुम्ही अर्थातच पाहिलं तर तिथे लाईव्ह सेक्शन मध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल। धर्मा ट्रॉफी जाव्या मॅचच्या दिशेने, मॅच साठी जोरदार टाळ्या शिट्ट्या होऊन जाऊ द्या। डॉट बॉलने सुरुवात झाली आहे। विनोद आणि मनोज अजून एक डॉट बॉल वळण घेताना चेंडू दिसतोय। विकेट आलाय, विकेट आलाय। ओयूटी आउट। कॅप्टनला माघारी परतावं लागेल। ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय काय घडलंय। टप्पा पडल्यानंतर बॉल स्ट्रेटन झालाय आणि त्यामुळेच रॉयल ग्रुप्स 40+ माध्यमातून आपण पाहिलं, टीम ए साठी 2500 रुपयाचं पारितोषिक, टीम बी साठी 2500 रुपयाचं पारितोषिक। हॅलो, आता लक्षात घ्यायचंय पारितोषिक किती आली आहेत तर नक्कीच रॉयल ग्रुप 40+ कडून 2500 रुपये टीम ए आणि 2500 रुपये टीम बी, असं 5000 रुपयांचं पारितोषिक दोन्ही टीमसाठी आलंय। त्याचप्रमाणे 5555चं पारितोषिक प्रसाद लाड आणि विराज पडवळ यांच्याकडून आलंय आणि त्याचप्रमाणे 2000 रुपयांचं पारितोषिक शिवाजी जयराम जाधव यांच्याकडून आलंय। आणि नक्कीच खेळ अशाच प्रकारचा आवडत असेल मित्रांनो तर नक्कीच आपण आणखीन पारितोषिकांची लयलूट करू शकतात नक्कीच। आणि नक्कीच रॉयल 40+ ग्रुपचे अजय वसंत बोरगरे या साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं गेलंय। कनक 18 40+ टीमचे ओनर आहेत अशोक साहेब आणि त्यांच्या माध्यमातून अजय साहेब आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जात आहे। यावेळेला सुद्धा चांगला बॉल होता, कट केला त्या बॉलला, पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, धाव या ठिकाणी घेतली नाहीये। बघा कशा प्रकारची फील्ड असते, कशा प्रकारे खेळावं लागतं। लक्षात घ्या मित्रांनो, क्रिकेट असा खेळ आहे ना जो भावनांनी सुद्धा जोडलेला आहे आणि माणसांनी त्या खेळाला अजून जवळ आणलंय। कारण जर आपण पाहिलं तर या दिव्यांगांसाठी जे सामने असू द्या, फिजिकली चॅलेंज साठी सामने असू द्या, त्याचप्रमाणे अंध लोकांचे सुद्धा आपण सामने पाहतो आणि क्रिकेट हे प्रत्येक जागी आहे। या मुंबईशी क्रिकेटची जेव्हा नाळ जोडली गेली ना तेव्हा येस, खेळायची जिद्द, खेळायचे प्रयत्न हे तुमच्याकडे असावे लागतात आणि तीच जिद्द, तेच प्रयत्न खेळताना पाहायला मिळतात। बघा
तुमच्या शरीरातला कोणता अवयव जरी तुटला असला तरी तुमचा नक्कीच निर्धार जो आहे तो तुटता कामा नये आणि तोच निर्धार या सर्व खेळाडूंचा तुटलेला पाहायला नाही मिळत आहे. इथे येऊन खेळणं, इतक्या लांबून ट्रॅव्हल करून इथपर्यंत पोहोचणं हेच पहिलं तर त्यांचं कौतुक आहे आणि त्यानंतर इथे येऊन त्यांचा अशा प्रकारचा गेम प्ले दाखवणं यामध्ये आणखीन जास्त सुख आहे आणि हेच सर्वांचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत ह्या नायगावचा रसिक प्रेक्षक वर्ग आणि पारितोषिकांची लयलूट. आतापर्यंत शिवाजी जयराम जाधव यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक, प्रसाद लाड आणि विराज पडवळ यांच्याकडून 5555चं पारितोषिक आणि अजय साहेब रॉयल ग्रुप 40+ चे संघ, त्याचप्रमाणे कनक 18 40+ या संघाचे ओनर यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक दोन्ही संघांसाठी आलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने यशवंत यांच्याकडे. धन्यवाद स्वरूप. चेक. आपण पाहिलं मागच्या बॉलवरती काहीतरी घडलं आणि अर्थातच ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. बॅकअप, त्या थ्रोला आपण बॅकअप पाहिलं. ऑलमोस्ट तिसऱ्या प्लेयरने त्या बॉलला बॅकअप दिलाय. शक्यतो आपण पाहिलं प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सुद्धा बॅकअप सेकंड लेवल पर्यंत असतं, परंतु इथे तिसऱ्या खेळाडूने बॅकअप दिलाय. तर या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती आहेत, 1 गडीच्या मोबदल्यावरती. स्पेशली डिसेबल्ड लोकांसाठी मॅच आपण पाहतोय. 3 धावा धावफलकावरती आहेत, 1 गडीच्या मोबदल्यावर. राजू कासारेला इंट्रोड्यूस केलं गेलंय. प्रेक्षक राजा सुद्धा आपण पाहतोय, सुरेंद्र. आणि इथे मात्र आपण पाहतोय बॉल गॅदर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही बॅटर्स वेगाने धाव कंप्लीट करतात आणि बॅकअपचं चित्र पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॅकअपचं चित्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या लेअर पर्यंत बॅकअप आहे आणि त्याच्यानंतर लगेचच अतिशय वेगाने आपल्या पोझिशनवरती येत आहेत. या स्किल्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एवढं सोपं काम नाहीये मित्रांनो. धावफलक 4 वरती 1.1 चेंडूचा खेळ झालाय. डॉट बॉल येतोय. स्पेशली एबल्ड लोकांची मॅच आपण पाहतोय. व्हीलचेअर वरती जरी असले तरी त्यांचं अर्थातच कॉन्फिडन्स आभाळा एवढा आहे. चेंडूला फिरवलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. ऑफ ब्रेक पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल गर्कन आतमध्ये आलाय. पुढचा बॉल, 5वा चेंडू. अजून एक ऑफ ब्रेक. प्रयत्न होत आहेत लॉंग ऑफला. जिथपर्यंत खेळाडू डीप मधून येईल. फेकी थ्रो साठी सुद्धा बॅकअप आहे. तर या संपूर्ण मॅच मध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे. बॅकअपचं प्लेसमेंट अप्रतिम राहिलंय. 1.5 चेंडूचा खेळ झाला. 5 धावा धावफलकावरती आहेत. बॉल इन ट्रॅक वरती सुरेंद्र. स्पेशली एबल्ड ही मॅच आपण पाहतोय दिव्यांग जनांसाठी. अजून एक फ्लायटेड बॉल, त्याला कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम A5 वरती आहे. पुढचं षटक घेऊन गणेश तयार.
यावेळेस अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन. गॅप शोधणारा चौकार येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया नक्की काय घडलंय. सर्वांच्या नजरा लागल्या ट्रिपल एस लाईव्हच्या स्क्रीनवरती. फुलटॉस बॉल, मनगडाचा वापर आणि गॅप शोधला गेलाय. कार्पेटला रोल करत चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार या मॅच मधला. बने ट्रॅक वरती मनोज आहे. पुन्हा एकदा फुलटॉस. नो बॉलचे संकेत येत आहेत. नो बॉल. टोटल 11 वरती आहे. 2.1 चेंडूचा खेळ झालाय. हलक्या हाताने ढकललंय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? बघता बघता 2 धावा होत आहेत. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव कंप्लीट झाली आहे. परंतु फिल्डर आपण पाहतोय कव्हरचा खेळाडू आपल्याला डीप फाईन लेग रिजन पर्यंत पोहोचलाय. धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 4 धावा कंप्लीट होत आहेत. 4 धावा कंप्लीट होत आहेत. काय अप्रतिम टीम वर्क तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हरचा खेळाडू किती वेगाने फाईन लेग पर्यंत पोहोचला. डॉट बॉल येतोय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय. सिंगल हँडेड कलेक्शन. त्याच्यानंतर लगेचच फेकी होत्या. नो बॉलचे संकेत येत आहेत. नो +1 टोटल 17. डॉट बॉल येतोय. टोटल स्टील स्टेबल ऑन 17. 2.4 ओव्हरचा खेळ झालाय. 7 ओव्हरची मॅच आहे. गडाचा वापर केला गेला. फेकी झाली आहे. विकेट. ओ युची आउट. काय थ्रो फेकला गेलाय. एक्सलेंट थ्रो. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. काय अप्रतिम थ्रो आहे. मिड विकेट वरून पहिले तर कलेक्शन, त्याच्यानंतर ऍक्युरेट थ्रो. विश्वनाथ गुरव नेक्स्ट बॅटर. अप्रतिम थ्रो पाहायला मिळाला. क्वालिटी थ्रो.
सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअप येतोय. प्रयत्न होत आहे चेंडूला थांबवण्याचे. चेंडू थांबवलाय. फेकी झाली आहे. 2 धावेने टोटल 19. 3 ओव्हरचा खेळ झालाय. टीम ए 19 2 विकेटच्या मोबदल्यावर. अशोकला इंट्रोड्यूस केलं गेलं बॉलिंग मार्कवर. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. खूप सुंदर फिल्डिंग होताना तुम्हाला दिसते. नो बॉल नक्कीच आहे. नो +1. पुढचा बॉल हाफ आर्म पुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला या शॉट साठी. फील्ड पोझिशनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. बॅकअप पहा. 1 धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि धावफलक आता जाऊन पोहोचेल 23. 3.2 चेंडूचा खेळ झालाय. इथे फटका क्लासिकल आहे. चेंडू निघून जाईल गॅप मध्ये का? यस, चेंडू निघून जातोय. इनटू द गॅप, इनटू द फेन्स. दमदार असरदार या मॅच मधला दुसरा चौकार. 4. व्हाईट बॉल येईल का त्याच्यासाठी सुद्धा वाट बघावी लागेल सिग्नलची. परंतु त्याच्या अगोदर रनिंग बिटवीन द विकेटने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. व्हाईट बॉल येतोय. पंच आता मात्र ऑफिशियली घोषित करतायत व्हाईट +2. 30 धावा आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. डॉट बॉल येतोय. थर्टी 30 धावा आहेत. 3.4 चेंडूचा खेळ झालाय.
चौकार फक्त आणि फक्त गाईड केलाय. स्लॉक स्वीप क्षेत्ररक्षकाला बीट करून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. शेवटचा अंतिम बॉल चौथ्या षटकातील 34 धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉल येतोय. टोटल 35 लॉस ऑफ 2 विकेट 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चेक आपण पाहतोय. मान्यवरांची उपस्थिती आपल्यासोबत जोडली जाते. भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई उपाध्यक्षा ऍडव्होकेट उजाला यादव मॅमची उपस्थिती आपल्यासोबत जोडली जाते. वेलकम मॅम. धर्मशिला फाउंडेशनच्या वतीने धर्मा ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. स्पेशली एबल्ड लोकांची मॅच आपण पाहतोय. 7 ओव्हरची मॅच आहे. समाज कल्याणाचा वसा ज्या संस्थेने स्वतःच्या खांद्यावरती घेतला, मग ते युथ एम्पॉवरमेंट असेल, वुमन एम्पॉवरमेंट असेल किंवा गरजू लोकांना स्पेशली एबल्ड लोकांना मदत करण्याचं काम ही संस्था सातत्याने करते. थोडंसं करेक्शन आपण करतोय. ऍडव्होकेट उजाला यादव सरांची उपस्थिती आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई उपाध्यक्ष. वेलकम सर आपलं. अमय राणे आणि ऋषभ खडपे सरांची उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम सर आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. चेक. वेलकम बॅक. धावफलक 37 4.2 चेंडूचा खेळ झालाय.
मोठा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक थ्रू द कव्हर्स आहे. स्पेशली एबल्ड मॅच आपण पाहतोय धर्मशिला फाउंडेशनच्या वतीने. बॅकअप प्लेअर तिथे पोहोचलाय. थ्रो होईपर्यंत टोटल जाऊन पोहोचेल. $39. 4.4. आपण मुख्य मंचावरती षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 41 मुख्य मंचावरती आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई उपाध्यक्ष ऍडव्होकेट उजाला यादव सरांची उपस्थिती आहे. मी विनंती करतो मुख्य मंचावरती आदर सत्कार आपण घेऊयात. धर्मशिला फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय रोहनजी सातार्डेकर सरांची उपस्थिती तिथे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आदर सत्कार मुख्य मंचावरती घेऊया. ऍडव्होकेट उजाला यादव सरांचा आपण मुख्य मंचावरती आदर सत्कार करतोय. सुरेंद्रला इंट्रोड्यूस केलं गेलंय. $43 लॉस ऑफ 3 विकेट 5.2 ओव्हर्स नंतर. फ्लाइट हेड बॉल अमेझिंग यष्टीरक्षण. अनेक मान्यवरांची उपस्थिती मुख्य मंचावरती आपण पाहतो आणि मान्यवर सुद्धा टक लावून या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. कारण त्यांच्यासाठी सुद्धा अशा खूप कमी अपॉर्च्युनिटी असतात की मुख्य मंचावरती बसून एक स्पेशली एबल्ड लोकांचा सामना त्यांच्या स्क्रीनच्या समोर सुरू आहे. कारण आपण पाहिलं विविध स्पर्धा वेगवेगळ्या विभागामध्ये होत असतात. व्हाईट बॉल आहे परंतु ही मॅच वेगळी आहे, ही स्पर्धा वेगळी आहे. व्हाईट बॉल येतोय. टोटल 44 वरती आहे. 3 विकेट झाल्यात आणि 5.3 चेंडूचा खेळ झालाय. नक्कीच या संपूर्ण मॅच साठी पारितोषिकांचा वर्षाव झालेला आहे. शिवाजी जयराम जाधव यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रसाद लाड आणि विराज पडवळ यांच्या माध्यमातून 5,555चं पारितोषिक आलंय. आणि त्याचप्रमाणे रॉयल 40+ संघाचे खेळाडू त्याचप्रमाणे कनक 18 चे संघ मालक अजय बोरघरे यांच्या माध्यमातून सुद्धा 5,000चं पारितोषिक या दोन्ही संघांसाठी आलेलं आहे. दरम्यान या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अजय बोरगरे कनक 18 चे नक्कीच संघ मालक, कनक 18 40+ टीमचे संघ मालक आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय.
चेक डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, प्रयत्न होत आहेत आणि बॉलला थांबवलं सुद्धा गेलं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूच्या मागे पोहोचले चेंडू पर्यंत अक्षरशः. $49 5.4 ओव्हर्स नंतर 7 ओव्हरची मॅच आहे. $52 6 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा आहेत. आफ्टर अ कंप्लीशन ऑफ 6 ओव्हर्स टीम ए इज ऑन 52, लॉस ऑफ 3 विकेट. विजय 16 बॉल 17, दिनेश 5 बॉल 5. शेवटचं अंतिम षटक. पहिला डाव तुम्ही पाहतायत. धर्मशिला फाउंडेशन प्रमोदला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे मात्र प्रयत्न होत आहेत. खेळाडू चेंडू खाली पोहोचतोय, फेकी होईपर्यंत बॅकअप पहा, बॅकअप पहा. जर्सी नंबर 18 अतिशय वेगाने त्यांची व्हीलचेअर मूव्ह होताना दिसते. 55 6.1 ओव्हर्स नंतर 5 बॉलचा खेळ पहिल्या डावाचा अजूनही बाकी आहे. नाण्याची पहिली बाजू तुम्ही पाहताय. धर्मशिला फाउंडेशन धर्मा ट्रॉफी 2026. फ्लिक ऑफ द रिस्ट. क्लासिकल स्ट्रोक सिलेक्शन. गॅप शोधला गेलाय. दिनेशच्या फळीतून चौकार आलाय मोक्याच्या क्षणी. गिअर बदलले गेल्यात. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईल मध्ये हा फटका खेचलाय. दिनेश टोटल या चौकारानंतर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिल्या. बॉल हवेत आहे. प्रयत्न होत आहेत. एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. बॅकअप बॅकअप खूप महत्वाचं आहे. व्हीलचेअर मेन्स क्रिकेट मध्ये बॅकअप महत्वाचा आहे आणि बॅकअप वरचे खेळाडू आपण पाहतोय. यासाठी खूप जास्त सराव लागतो, कारण क्रिकेट ऑलरेडी हा थोडासा डिफिकल्ट खेळ आहे. नॉर्मल माणसाला सुद्धा अप्रतिम प्रचंड सरावाची गरज आहे. म्हणजे स्पेशली एबल्ड लोकांना तर अजून मेहनत करावी लागत असेल. परंतु आपल्याकडे काय कमी आहे, त्यापेक्षा आपल्याकडे जेवढी संसाधनं आहेत त्याचा पुरेपूर वापर करून कसं चांगलं करता येईल हे मात्र याच्यातून शिकण्यासारखं आहे. $6.5 ओव्हर्स नंतर 61. नो बॉलचे संकेत येत आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. 2200 रुपयामध्ये धाव आहे.
64 शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे, जाऊ दिलाय. व्हाईट बॉल. नो बॉल येतोय. नो प्लस. धावा किती मी दिले? एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय वेगाने. दुसरी धाव घेतली जाईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर होतोय प्रयत्न. बॅकअप आलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा बघता बघता कंप्लीट. थ्रो वरती चौथी धाव होईल का? 4 धावा कंप्लीट झाल्यात. नो बॉल आहे. नो प्लस 4. सेव्हन्टी 70 धावा आहेत. महागड षटक 18 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. स्लाइस केलाय. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ते मात्र अजून एक धाव घेतली जाईल. 4 धावा कंप्लीट झाल्यात का? तर यस, 4 धावा कंप्लीट झाल्यात. सेव्हन्टी 74 म्हणजे 75 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. स्पेशली एबल्ड मॅच तुम्ही पाहताय. व्हीलचेअर मॅच. किंवा एक शॉर्ट इनिंग ब्रेक. जसं सेकंड इनिंगला सुरुवात होईल. अगदी वय वर्ष फक्त 22 वर्षाचा युवा समालोचक ज्याच्या नावाची चर्चा आता मुंबई क्रिकेटमध्ये हळूहळू होऊ लागली आहे. लालबागचा एक युवा आवाज स्वरूप धुरीला आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया. एक विहंगम दृश्य आपण टिपतोय. 360 डिग्री व्ह्यू म्हणजे ड्रोनच्या सहाय्याने आता उर्वरित काही क्षणचित्र आहेत ती टिपली जाणार आहेत. एक विहंगम दृश्य तुमच्या सोबत शेअर केलं जाईल. ड्रोन तुमच्यापर्यंत जिथपर्यंत पोहोचेल लगेचच तुम्ही त्याला हातवारी करायची आहेत. हाय हॅलो टाटा बाय बाय करायचं आहे. ही विहंगम दृश्य आपण ड्रोनच्या सहाय्याने कॅप्चर करतोय. हॅपी फिट शेल्टर्स होमचे अनेक नन्हे मुने कलाकार तुमच्या सोबत आहेत. दादाला सुद्धा आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य. प्लेयर्स प्लीज आपण हात वरती करायचंय. तुमच्या समोर ड्रोन आहे. 360 डिग्री व्ह्यूज. धर्मशिला फाउंडेशनच्या वतीने धर्मा ट्रॉफी तुम्हाला आतापर्यंत कशी वाटली आहे? जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. ही क्षणचित्र विहंगम दृश्य आपण पाहतोय. हे विहंगम दृश्य आपण पाहतोय. तुमच्या मार्फत ही क्लिप ट्रिपल आय ची जोडली जाईल. चला नन्हे मुन्ने कलाकार एकदा हाय हॅलो होऊन जाऊ द्या ड्रोनला. ही क्षणचित्र मात्र आपण पाहतोय. हॅपी फिट शेल्टर होम्स आणि क्षणचित्र मात्र टिपली जात आहेत. विहंगम दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. ही सर्व क्षणचित्र महत्वाची आहेत. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धर्मा ट्रॉफी 2026 विहंगम दृश्य आपण पाहतोय. आणि अर्थातच ही क्षणचित्र मात्र आपण टिपतोय. 360 डिग्री व्ह्यूज. प्रेक्षकांचा आवाज, टाळ्या, शिट्ट्या भरपूर काही आहे. गणेश दादा प्लीज या संपूर्ण स्पर्धेबद्दल पुन्हा एकदा मी तुमच्याकडे मायक्रोफोन सोपू इच्छितो.
मी पहिल्यांदा माईक हा हातात घेतोय. चंद्रा सर, पहिल्यांदा माईक हातात घेतोय. माझी इच्छा आहे पुढच्या वेळी आहे ना, पुढच्या वेळी 51,000 रुपये मी प्राइस देणार. हिरेंद्र कोळंबकर, हिरेंद्र कोळंबकर, पुढच्या वेळी मी 51,000 रुपये प्राइस देणार. पण माझी इच्छा आहे की ज्या चांगल्या टीम म्हणजे ज्यांना हात आहेत, पाय आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्यांनी ह्या व्हीलचेअरवर खेळावं दोन्ही टीमनी. की माझी इच्छा आहे, काही असू दे, कसं पण खेळू दे, पण माझी इच्छा आहे ही आहे ना, ही जिगर आहे. या गोष्टी ज्या करतायत ना, ते खूप मोठी गोष्ट आहेत. पण ह्यांना आपण बोलवलं नाहीये, हे स्वतःच्या पायाने इकडे आलेले आहेत, चालत आलेले आहेत. आणि हे आमचे चंद्रा सर, मग हे पण आपल्यातच आहेत जे खेळतायत ते, ठीक आहे. आणि हे आमच्या नायगावचे कॅप्टन, माझे 12.5 रुपये त्यांच्याकडे बाकी आहेत 10 वर्षापूर्वीचे. धन्यवाद दादा. दोन्ही मान्यवरांना मी पुन्हा एकदा विनंती करेल की प्लीज आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे, जिथे दुसरा डाव घेऊन तुम्हाला रिझवण्यासाठी स्वरूप धुरी सर जोडले जातील. यस सर, ओव्हर टू यू. टॉस, फिनालेचा टॉस आपल्याला क्लिअर करायचा आहे का? खालीच या. दोन्ही कॅप्टन अजिंक्य 11 आणि त्यांच्या विपक्ष टीम SD नायगाव टॉस साठी यायचंय. सर्व कमिटी मेंबर्सना मी विनंती करेल की आपण जॉईन व्हा टॉस साठी. चला, टीम कॅप्टन अजिंक्य 11 आणि SD नायगाव म्हणजेच स्वर्गीय सतीश धुळे सरांच्या आठवणीचा संघ, ज्यांच्यापासून आपण पाहिलं अनेक क्रिकेटर इन्स्पायर झाले या विभागातील, आणि अर्थातच भारतभर नावलौकिक अशी खेळी त्यांनी सातत्याने केली आहे. त्यांच्या नावावरती हा संघ खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला अजिंक्य 11. बिग फाईट, बिग बॅटल, चेंडू आणि फळीमधला कडवा संघर्ष, महाअंतिम मुकाबला, ग्रँड फिनाले. अजिंक्य 11 कॅप्टन आणि SD नायगाव कॅप्टन टॉस साठी लगेचच या. सर्व कमिटी मेंबर्स प्लीज, आपल्याला विनंती, आपण सुद्धा जॉईन व्हा मुख्य मंचाच्या समोर. सुरुवात होताना पाहायला मिळते आपल्याला दुसऱ्या डावाला. लक्ष जर आपण पाहिलं तर 71 धावांचं आहे. अथर्व वारकी कृपया स्कोरिंग करायची आहे, स्कोरिंग करायची आहे. दोन चेंडूंनंतर धावसंख्या 3 वर येऊन पोहोचली आहे. पुढील चेंडूसाठी तयार होताना पाहायला मिळतात बॅटर. चेंडू फुलटॉस आहे, त्याला खेळून काढलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, आपल्या व्हील चेअर वरून नक्कीच तिथपर्यंत पोहोचतायत.
आणि एक चांगला थ्रो पाहायला मिळालाय. किती धावा धावून काढलेत? एकच धाव यावेळेला धावून पूर्ण केली जाते. धावसंख्या 4 वर येऊन पोहोचते. चार धावा झाल्या सर. 2 सिंगल, 1 वाईड आणि 1 सिंगल. दरम्यान सुरुवात झाली आहे दुसऱ्या डावाला. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. यावेळेला पुलरलॅनचा बॉल आहे, त्याला खेळून काढले फाईन लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी चेस करत जात आहे चेंडूला. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. थ्रो तोपर्यंत येईल का? तोपर्यंत दुसरी धाव मात्र यावेळेला पूर्ण करण्यात आलेली आहे. स्वरूप थांबवतो तुम्हाला मी 2 मिनिट. टॉसची प्रक्रिया आपण अंतिम मुकाबल्याची करतोय सर. रोहनजी सातार्डेकर सर असतील आणि अनेक मान्यवर आपण पाहतोय. सतीश 11, अजिंक्य 11, माफ करा, अजिंक्य 11 आणि त्यांचे विपक्ष SD नायगाव. तेल आलाय महत्वाच्या सामन्यामध्ये. टीम SD नायगाव टॉस जिंकलाय. प्लीज वेळ कमी, शेवटचा सामना आहे. मायक्रोफोनवरती 2 मिनिटं बोलावं लागेल. काय म्हणशील आतापर्यंतचा प्रवास तुमच्या स्पर्धेमध्ये कसा राहिलाय? अजितची बॅट मागच्या मॅच मध्ये अफलातून बोलली आहे. अजितच्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील? अजितच्या परफॉर्मन्स बोलायचं झालं तर अजितचा परफॉर्मन्स काय ते होतच असतो, पण ह्यावेळी जे त्यांनी परफॉर्मन्स केले ना ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी केले आणि आमच्या टीमला खूप आनंद आहे की तो त्याचा परफॉर्म परत तसा पहिल्यासारखा झालेला आहे. आणि बाकीच्या टीमला आनंद झाला की दुःख झालं हे माहिती नाही, पण आम्हाला खूप आनंद झाला आहे. नक्कीच टॉस तुम्ही जिंकलायत. महत्वाच्या मॅच मध्ये थोडंसं प्रेशर असेल. 4 षटकांचा सामना आहे. अर्थातच तू काय घेणार आहेस? आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि समोरच्या टीमला कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेणार नाहीये. अजिंक्य 11, टॉस जर तुम्ही जिंकले असते तर काय घेतलं असतं? पहिला आम्ही फिल्डिंगच घेतली असती, परंतु आता बॅटिंग करायची. समोर आपण विचार केला अजित मोहिते मागच्या मॅच मध्ये बॅक इन टू द फॉर्म आलाय, तर अजितला रोखण्यासाठी काय वेगळी स्ट्रॅटेजी असेल का? हो नक्कीच आहे. आमच्याकडे तो गोलंदाज आकाश जाधव, त्याला हर टाइमला तोच आउट करतो. त्याला आम्ही त्या थांबवलाय. तो चालू नवीन गोलंदाज विजय या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच तो त्याला सांगणार की तू तुझा बेस्ट दे. अजित दादा पण खूप मोठा प्लेअर आहे. टॅलेंट क्रिकेटमध्ये एक एवढा चांगला प्लेअर आहे की त्यासमोर सध्या घडीला कोणच नाही. पण सध्या तरी आकाश आहे तर आम्हाला एवढं काय कॉन्फिडन्स आहे की आम्ही अजित विकेट घेऊ शकतो. चल ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेणार नाही. दॅट्स इट. सो SD नायगावने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. ओव्हर टू यू. ऑनगोईंग मॅच जिथे तुम्हाला रिझवण्यासाठी पुन्हा एकदा स्वरूप सज्ज आहेत. ओव्हर टू यू. धन्यवाद यशवंत. तर चला तयार राहायचंय. सचिन पाटणकर अँड द होल टीम, अजिंक्य 11 आणि सुबोध सावंत अँड होल टीम तयार राहायचंय आपण फायनलच्या मॅच साठी. ऑल द बेस्ट असणारे दोन्ही कॅप्टन्सला आमच्या समालोचन कक्षामधून. दरम्यान पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे गोलंदाजीला. दोन चेंडूंनंतर धावसंख्या 8 वरती येऊन पोहोचली आहे. तिसरा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पुल करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची आउटसाइड एज घेऊन मागच्या दिशेला चेंडू जातोय. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा यावेळेला पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या आता 10 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते.
बाद व्हायला लागतोय. बाद होऊन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखीन एक बॅटर. 4 चेंडूंनंतर 10 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिला झटका लागतोय. ध्रुव आमचे स्कोरर पाहायला मिळत आहेत, ध्रुव तांबे, आणि नक्कीच त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. स्कोर किती झालाय ध्रुव? 10 धावा धावफलकावर झाल्यात. पहिला गडी बाद झालाय. नवीन बॅटर जे आतमध्ये गेले त्यांचं नाव कळवायचंय दादा. गणेश शेलार. गणेश शेलार फलंदाजीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. पाच चेंडूंनंतर 10 धावा. शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, एक क्विक सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नामध्ये यावेळेला यश मिळत आहे. या दोन्ही बॅटर्सला दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न झालेला आहे, आणि इथे एखादी विकेट लोड होते का नाही. यावेळेला 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत या दोन्ही बॅटर्स कडून. चांगल्या रीतीने बॅटिंग या ठिकाणी केली जाते, आणि 2 षटकांनंतर धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचली. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी, आणि 30 चेंडूंचा खेळ बाकी, आणि 30 चेंडूंमध्ये 63 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. चला थोडंसं स्पीडअप करायचंय सर, विनंती असणार आहे. आणि लक्षात घ्या, या नक्कीच दिव्यांगजनांच्या मॅचसाठी या ठिकाणी पारितोषिकं आली आहेत, आणि नक्कीच शिवाजी राजाराम जाधव यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे प्रसाद लाड आणि विराज पडवळ यांच्याकडून 5555चं पारितोषिक आलंय, आणि अजय बोरकर, अजय साहेबांकडून नक्कीच जे ओनर आहेत कनक 1840+ संघाचे, त्यांच्याकडून सुद्धा 5000 रुपयांचं पारितोषिक आलंय. असं आतापर्यंत एकूण 12500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 12555चं. विश्वनाथ गुरव आले आहेत गोलंदाजीसाठी 3रं षटक घेऊन.
चला विश्वनाथ गुरव आपल्याला विनंती असणार आहे लवकरात लवकर गोलंदाजीला सुरुवात करायची आहे सर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय त्या फटक्याला खेळून काढलंय नक्कीच स्क्वेअर लेग मध्ये आणि फटका निघून जाईल सीमा पार. फटक्याची नक्कीच पाठलाग करतायत परंतु निघून जाईल फटका सीमा पार. IDBI चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. बघा ते खेळाडूंना थोडीशी मदत करायची आहे. येस विनंती असणार आहे. तिथे डीप स्क्वेअर लेग मध्ये नक्कीच खेळाडू थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळत होते त्यांची या ठिकाणी मदत केली जाते. यावेळेला देखील सुंदर फटका आहे. जेल सुटलाय यावेळेला. गॅप मध्ये पुन्हा एकदा प्लेस केलंय चेंडूला आणि माझ्या मते बॅक टू बॅक यावेळेला IDBI चौकार येताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक लगातारचे 2 चौकार आले आहेत आणि आता धावगती मंदावली होती तिला मात्र आता वेग दिलाय चालना दिली आहे. धाव संख्या 3 चेंडूंनंतर 21. ध्रुव तांबे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवताना या मॅचचे. धावसंख्या 21 वर येऊन पोहोचलेली आहे. यावेळेला देखील स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू मैदानाच्या आतच राहिलाय. 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये यशप्राप्ती होते का याकडे पाहायचं आहे आपल्याला. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल संघाच्या धाव खात्यात. दरम्यान धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 22 या आकड्यावरती. 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विश्वनाथ गुरव पुन्हा एकदा या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर चला दोन्ही संघ फायनलचे तयार राहायचं. यानंतर केवळ 24 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु धाव यावरती सुद्धा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव घेतली आहे आणि एकावरच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 22च्या स्वरूपात या धावा लेखाटल्या जातील लिहिल्या जातील. दरम्यान 2.5 नंतर धावसंख्या 23 वर आहे. चौकार येताना पाहायला मिळतं शेवटच्या चेंडूवर आणि 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 27 वर. 27. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 24 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज. 24 बॉल 48 टू विन.
पहिला चेंडू या ठिकाणी असणार आहे आणि या पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर वाईड बॉल आलाय. वाईड +1 आहे. वाईड +1 इक्वल्स टू 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 29 धावांवरती आता 46 धावांची गरज आहे. 24 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज. 46 नीडेड फ्रॉम लास्ट 24 डिलिव्हरीज. 2 चेंडू झालेत. चार चेंडूंनंतर धावसंख्या 33 वर येऊन पोहोचली आहे. पाच चेंडूंनंतर 35 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. तर 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लक्षात घ्या 4 षटकांनंतर धावसंख्या झाली आहे 35 धावा, 35 रन्स. अजूनही 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे.
विजय आलेले आहेत नवीन गोलंदाज टीम बी बॅटिंगसाठी आहेत. 18 चेंडू आणि 40 ची गरज आहे टीम ए विरुद्ध टीम बी. हा दिव्यांग जनांचा सामना व्हायला मिळतोय आपल्याला. तर या ठिकाणी आगमन झालेलं आहे माननीय दीक्षा मॅम यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी दीक्षा मॅमला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान आमच्या मार्गदर्शक आणि आमच्या नक्कीच सपोर्टर या धर्मशिला फाउंडेशनच्या दीक्षा मॅम या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही धर्मशिला फाउंडेशनच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अडोर चॅरिटीजच्या सर्वेसर्वा दीक्षा मॅम यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून अन्न यज्ञ हा नक्कीच खूप मोठा प्रकल्प सुरू असतो, कंटिन्युअसली सुरू असतो. फूड ड्राईव्ह म्हणू नका, मग दिव्यांगजनांसाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत म्हणू नका, या सर्व गोष्टी दीक्षा मॅम यांच्या माध्यमातून सुरू असतात. आणि आता जर आपण पाहिलं तर त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आजच्या या धर्मशिला फाउंडेशन आयोजित धर्मा ट्रॉफी 2026 ला त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि चौथी धाव सुद्धा घेतली जाणार का? चौथीचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न आहे खरा, परंतु ती चौथी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे. आणि 5व्या धावेचा प्रयत्न असताना यावेळेला नकार दिलाय. 4 धावा यावेळेला धावून पूर्ण केल्या गेल्यात. अडोर चॅरिटीजच्या सर्वेसर्वा दीक्षा मॅम या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि 41 झालाय 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या. यावेळेला एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु चेंडू नक्कीच बाद झालेत. बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे. या ठिकाणी बॅटर अशोक बाद होऊन माघारी परत आहेत आणि गणेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 41 वर स्थिरावली आहे. 41 रन इज स्कोर. अजूनही गरज आहे ती म्हणजेच 14 चेंडूंमध्ये 34 धावांची. 34 नीडेड फ्रॉम लास्ट 14 डिलिव्हरीज. अगदी थोड्या चौथीमध्ये अडॉर चॅरिटीच्या सर्वेसर्वा दीक्षा मॅमची उपस्थिती आपल्यासोबत जोडली जाणार आहे. समाज कल्याणाचा वसा अडॉर चॅरिटीच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळे उपक्रम आपण पाहत असतो. त्यांचीच उपस्थिती धर्मशिला फाउंडेशनच्या वतीने धर्मा ट्रॉफी 2026 च्या मुख्य मंचावरती लाभली जाणार आहे. 14 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. अडोर चॅरिटीजच्या सर्वेसर्वा दीक्षा मॅमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि ते सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. गणेश आलेले आहेत तर त्यांच्या बॅटमधून आक्रमक खेळू शकतात गणेश यांच्याकडे ती फायर पॉवर आहे. गणेश मैदानाच्या आतमध्ये त्या फायर पॉवरचं प्रदर्शन दाखवणार का याकडे पाहायचंय. 4.4 षटकांनंतर धावसंख्या 41 वरती येऊन पोहोचली. अजूनही 14 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजेच 34 धावांची. यावेळेला पहिलाच बॉल गणेश यांनी मात्र चांगल्या रीतीने खेळून काढलाय त्या बॉलला. या बॉलवरती फिल्डर येताना पाहायला मिळतील, परंतु चेंडू नक्कीच आउटफील्ड मध्ये थोडासा थांबलाय, थोडासा राहिलाय. चेक स्वरूप तुम्हाला मी थांबवतोय. आपण पाहतोय अडॉर चॅरिटीच्या सर्वेसर्वा
दीक्षा मॅमची उपस्थिती आपल्यासोबत जोडली जाते. वेलकम मॅम. आगतम स्वागतम सुस्वागतम. ॲडॉर चॅरिटीच्या सर्व समाज कल्याणाचा वसा ज्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतलाय, अनेक विविध अर्थातच स्पेशली मेडिकल फील्डमध्ये जे काम करतायत ना, ॲडॉर चॅरिटीच्या सर्व दीक्षा मॅमची उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम मॅम. आगतम स्वागतम सुस्वागतम. दीक्षा मॅमची उपस्थिती आपण पाहतोय. समाज कल्याणाचा वसा ज्यांनी स्वतःच्या खांद्यावरती उचललाय अशा आपण पाहतोय. दीक्षा मॅमची उपस्थिती धर्मशिला फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम आपण पाहिलं तर ॲडॉर चॅरिटेबलच्या माध्यमातून करण्यात येतात, ॲडॉर चॅरिटीच्या माध्यमातून करण्यात येतात. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, आपण सातत्याने ऐकलं, परंतु त्याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आपण पाहतोय. दीक्षा मॅमची उपस्थिती, त्यांच्या समेत अनेक मोठा सहकारी वर्ग, सर्वांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. धर्मशिला फाउंडेशनच्या वतीने धर्मा ट्रॉफी 2026 मध्ये आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय आपल्याला. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 49. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. 26 नीडेड फ्रॉम लास्ट 12 बॉल्स. 26 रनों की जरूरत. आखिरी 12 गेंदे बची हुई. दीपेश, मी सर्वांना विनंती करेल की आपण सान्नपन्नवा स्पेशली एबल्ड लोकांची मॅच सुरू आहे. 12 मध्ये 26 ची गरज आहे. ऑनगोईंग मॅच कडे जावा. यश स्वरूप ओडिव. धन्यवाद यशवंत. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज, नवीन गोलंदाज या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. बॉलर्स नेम प्लीज. दिनेश आलेले आहेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल असणार आहे. हलक्या हातांनी खेळून काढलाय आणि नक्कीच एक सिंगल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे आणि त्या प्रयत्नामध्ये यश सापडलंय, मिळालंय. गणेश या ठिकाणी स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा. 50 अप फॉर टीम बी. अशोक गजमल सरांच्या कॅप्टन्सीमध्ये हा टीम बी चा संघ आहे आणि टीम ए नक्कीच विनोद सरांच्या कॅप्टन्सी खाली आपल्याला पाहायला मिळतो. हे दोन्हीही एकाच संघात खेळतात, दोन्ही संघातले खेळाडू, परंतु आज एक वेगवेगळे संघ त्यांच्यामध्ये एक चांगली फ्रेंडली मॅच, चांगला फ्रेंडली मुकाबला पाहायला मिळतोय. यावेळेला गणेश यांच्या बॅटमधनं कट केलंय त्यांनी. नक्कीच यष्टीरक्षक त्या चेंडूवरती जाताना पाहायला मिळतील आणि डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होते. डॉट बॉल आलाय. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 50 वर येऊन पोहोचली आहे. 10 चेंडू आणि 25 ची गरज अजूनही. यावेळेला चांगला फटका आहे. फटका नक्कीच गॅप मध्ये आहे. 2 फिल्डर त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतील. तोपर्यंत 1 धाव यावेळेला पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 51 धावांवर धावफलक घेऊन पोहोचलाय. आता 9 चेंडूंमध्ये 24 ची गरज आहे. 9 बॉल 24 ची गरज. दिनेश काय रणनीती करणार आहेत? विनोद सर यष्टीरक्षण करतायत. स्वतः कॅप्टन आहेत टीमचे आणि विकेट कीपर बॅटर आहेत आपल्या संघासाठी. नक्कीच कॅप्टन्सी करताना पाहायला मिळतात आणि चांगल्या रीतीने नक्कीच सांभाळतायत. यावेळेला फुलरलेनचा बॉल आहे, त्याला गॅप मध्ये प्लेस केलाय. 2 फिल्डर त्या चेंडूवरती येत आहेत, परंतु चेंडू निघून चाललाय सीमा पार. क्रुशल वेळेला आलाय IDBI चौकार. एक सुंदर फटका येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता 55 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 20 धावांची इथून पुढे असणार आहे आवश्यकता. यहाँ पर थोड़ी देर पहले यहाँ पर पधार चुके हैं अडोर चैरिटीज के सर्वा दीक्षा मैम. उनका यहाँ पर आगमन हुआ है. वेरी वार्म वेलकम्स मैम. थैंक यू फॉर सो मच फॉर ग्रेसिंग द ओकेजन. दिस इज द धर्मा फाउंडेशन, धर्मशीला फाउंडेशंस धर्मा ट्रॉफी 2026. This is the first season they have played with the Inter Mumbai teams, also with the Inter Naigaon 16 teams, and a special match for physically challenged peoples, as our Adore charities have had food drives and the other help to the handicapped persons. Also a very warm welcome to Smiti ma'am.
दरम्यान 5 चेंडूंनंतर 56 धावा झाल्यात. 7 चेंडू आणि 19 ची गरज असताना या चेंडूवरती एक धाव नक्कीच घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव घेतली आहे आणि नक्कीच एकाच धावेवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. दरम्यान षटक संपले आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 57 वरती येऊन पोहोचली आहे. 6 चेंडू आणि 18 ची गरज. 6 balls 18 to win आणि कंपल्सरी चेज असणार आहे, लक्षात घ्यायचंय. विश्वनाथ गुरव यांना आमंत्रित केले गेले. विश्वनाथ गुरव आज या सामन्यामध्ये विजय मिळवून देऊ शकतील का? 18 धावा डिफेंड करू शकतील का? मॅच मध्ये चुरस आणि रंगत निर्माण झाली आहे. तर चला, अजिंक्य 11 आणि त्यांच्या सोबत असलेली टीम म्हणजेच सतीश धुळे 11 नायगाव, सुबोधदादा सावंत आणि सचिन पाटणकर, चला आपल्या संघांसोबत तयार राहायचंय. यानंतर या ओव्हर नंतर लगेच आपल्या सामन्याला सुरुवात करणार आहे आपण, कारण आपल्याला सूर्यास्ताच्या आधी 8 षटकं संपवायची आहेत. यावेळेला देखील गॅप मध्ये प्लेस केलंय बॉलला. पहिलाच बॉल आहे आणि या पहिल्याच बॉलवरती IDBI चौकार येताना पाहायला मिळतोय. गणेश हार्ड हिटर म्हणून ओळखले जातात या टीमचे. या टीमचा बॅकबोन बॅटिंगचा जर कोण असेल तर गणेश यांना म्हटलं जातं. बघा, आल्यापासून 3 ते 4 चौकार वैयक्तिकरित्या खेळलेत गणेश यांनी. आणि असं कुठेतरी भासलंय की गणेश थोडेसे लेट आले बॅटिंगला आणि लेट आले. देर आहे पर दुरुस्त आहे. नक्कीच 6.1 षटकांनंतर धावसंख्या 6-1 61 वरती येऊन पोहोचली आहे. नक्कीच जगदीश वैयक्तिक 15 चेंडू 16 धावांवर खेळतायत आणि गणेश 6 चेंडू 14 धावांवर खेळतायत. आणि दरम्यान विश्वनाथ गुरव अजूनही 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. 5 to go 14 to win. पुढचा बॉल आलाय आखूट टप्प्याचा, ज्याला नक्कीच खेळून काढलाय समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि रन साठी नकार दिला इथे, म्हणजे डॉट बॉलची सांगता होणार आहे. आता गरज असेल ती म्हणजे 4 चेंडू आणि 14 धावांची. 4 balls 14 to win. आणि बघा कसा आनंद प्रकट केला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेने जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना मात्र फार आनंद होतोय या चेंडू नंतर. दरम्यान पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन तयार आणि बघा 12,555 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी लागू झालंय या संपूर्ण खेळाडूंना, या सर्व खेळाडूंना. यावेळेला पुल केलंय त्या बॉलला डीप स्क्वेअर लेग, डीप मिडविकेट मध्ये, माफ करा, फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्याकडून नक्कीच अडवणूक केली गेली आहे त्या फटक्याची. दरम्यान यावेळेला नक्कीच व्हीलचेअर वरून खाली पडलेत, खाली कोसळलेत आणि रनआउट या ठिकाणी फलंदाज आहेत का याकडे पाहायचं आहे आपल्याला. दोन धावा धावून केल्या आहेत. सर, रनआउट आहे का तिकडे? रनआउट आहे का सर? सर, नेमका डिसिजन कळवायचा आहे. नो बॉल होता, नो +1 म्हणजे मागचा बॉल नो ला रनआउट आहे. येस, बॉल काउंट नाहीये. अजूनही 4 चेंडू आणि 11ची गरज आहे.
4 बॉल शिल्लक आहेत, 11ची गरज आहे. आता समीकरण आपल्याकडे आलंय, 4 चेंडू 11ची गरज आहे. चला गोलंदाजीसाठी सज्ज व्हायचंय. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे केली जाते. रनचा कॉल दिला गेला नाहीये. आता 3 मध्ये 11ची गरज आहे. गणेश यांच्यावरती ती जबाबदारी आहे. गणेश यांच्यावरती आता नक्कीच ते प्रेशर आहे या मॅच मध्ये या धावा करून आपल्या संघाला विजयी करण्याचं. परंतु त्याच प्रकारचं प्रेशर दिनेश यांच्यावर सुद्धा आहे. गणेश की दिनेश, कोण घेऊन जाणार, कोण बाजी मारणार या सामन्यामध्ये, याकडे आता आपल्याला पाहायचंय. ही मॅच झाल्यावर लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी यशवंत यांच्याकडे जाणार आहोत. यावेळेला कट केलंय, पॉइंट मध्ये फिल्डर आहे, चांगली अडवणूक झाली आहे. आणखीन एक डॉट बॉल, लगातारचे 2 डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक करून देत आहेत दिनेश यांना. आता मात्र 2 चेंडूंमध्ये 11ची गरज आहे. 2 balls to go, 11 to win. कशा प्रकारे राहणार या पुढची कामगिरी. गणेश पाहतायत फील्ड कडे की नेमकी फील्ड कुठे लावली आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, काव कॉर्नर रिजन मध्ये आहे, डीप मिड विकेट मध्ये आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. यावेळेला अपील केली पंचांकडे, परंतु यावेळेला सुद्धा फटका तितका जास्त कामाचा राहिला नाहीये. धाव तर नक्कीच घेतली जाईल. किती धावा या ठिकाणी घेतल्या जाणार याकडे आता आपल्याला पाहायचं आहे. एक तर पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला आहे आणि त्या प्रयत्नामध्ये यशप्राप्ती सुद्धा होते. नक्कीच 2 धावा यावेळेला पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर येऊन पोहोचलाय, तो म्हणजे 66 धावांवरती. आता एका चेंडूमध्ये 9ची गरज आहे. इथून पुढे एक्स्ट्राच्या धावाच फक्त वाचवू शकतील टीम ए ला, टीम बी ला माफ करा. टीम ए नक्कीच पहिला बॅटिंगचा निर्णय त्यांच्याकडे आला होता. यावेळेला शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा एकही धाव केली नाही आणि या सामन्यामध्ये विजयी ठरले ते म्हणजे टीम ए. विनोद सर अँड कंपनी संपूर्णपणे विजयी ठरलेत. तर चला आपल्याला विनंती असणार आहे सर्व दिव्यांग जनांना की नक्कीच मैदानामध्ये काही वेळ सेलिब्रेट करून लगेच आपण बाहेर यायचं. आपल्याला फायनलची मॅच जी आहे ती सुरू करायची आहे. तर चला आमचे लाईनमॅन कृपया मैदानाच्या आत जायचंय, लाईन्स मारून घ्यायच्या आहेत पॉपिंग क्रीज वरती. नक्कीच आपण प्रेझेंटेशन एकच मिनिट यशवंत, सॉरी. सुबोध सावंत आपल्याला विनंती असणार आहे, टीम मीटिंग झाल्यानंतर इथे लाईन अप करून घ्यायचंय. आपण आतमध्ये जायची एंट्री घेणार आहोत. सचिन पाटणकर चला इकडे लाईन अप करून घ्यायचंय. विक्रम कांबळे, सचिन पाटणकर आणि माय फेवरेट प्लेयर फ्रॉम द टीम फकरुल चाचा. सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण लाईन अप करून घ्यायचंय. हो चेक. चला प्लीज पूर्ण टीम, व्हीलचेअर टीम आपण लगेचच या. तिथे आपण फर्स्ट प्रक्रिया केली होती. समोर प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण यायचं आहे. चला एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी होऊन जाऊ द्या. स्पेशली एबल टीम आपण पाहतोय. आणि क्षणचित्र मात्र आपण पाहतोय. ही क्षणचित्र मात्र आपण पाहतोय. दीक्षा मॅम आणि अर्थातच त्यांच्या समवेत त्यांच्या सहकारी एडॉर चॅरिटी, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने समाजसेवा केली जाते. धर्मशिला फाउंडेशन असेल, एडॉर चॅरिटी असेल,